गाडी चालवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडनं होतात नकळतपणे या 10 चुका, ज्या गाडीचं करतात प्रचंड मोठं नुकसान. गाडीचं आयुष्य निम्म्याने कमी करणाऱ्या या चुका नवीन शिकलेला व्यक्ती असू द्या किंवा अगदी जुना एक्सपिरियन्स ड्रायव्हर असू द्या, त्याच्याकडून देखील नकळतपणे या चुका होतात आणि ज्यामुळे गाडीचं वयही कमी होतं, गाडीचा वापर कमी असताना देखील गाडी लवकरात लवकर मेंटेनन्सवर येते आणि ज्यामुळे आपल्या खिशाला मोठी झळ बसते. यातल्या एक दोन चुका जर अशा आहेत की अगदी 50 वर्ष गाडी चालवणारा व्यक्ती जरी असेल तर त्याच्याकडूनही होत असतात या चुका. फक्त त्याला माहीत नसल्यामुळे नकळतपणे या होतात आणि गाडीचं होतंय मोठं नुकसान. तर चला तर जाणून घेऊयात कोणत्या आहेत या 10 चुका की ज्यामुळे तुमच्या गाडीचं प्रचंड मोठं नुकसान होत आहे. आता पहिली गोष्ट, बऱ्याचशा लोकांची एक सवय असते, गाडी चालवताना एक हात स्टीअरिंगवर असतो तर दुसरा असतो गिअरवर. बऱ्याच वेळा भरपूर जण गिअरवर सपोर्ट म्हणून तो हात ठेवतात, किंबहुना काही जण तर गिअरला अगदी पकडूनच बसलेले असतात. आता सामान्यतः हे जर आपण बघितलं तर आपल्याला याच्यामध्ये फारसं काही चुकीचं वाटत नाही, पण यामुळे तुम्ही तुमच्या गाडीचा गिअर बॉक्स मोठ्या प्रमाणावर खराब करत असता. ज्या गोष्टीने आपण गिअर बदलतो त्या गिअरला म्हणतात गिअर लिव्हर. हा गिअर लिव्हर शिफ्टिंग लिव्हरच्या वरती असतो आणि त्याला शिफ्टिंग फ्रँक हा जोडलेला असतो. आता ही सगळी क्लिष्ट जी काही यंत्रणा आहे तर ती तुमच्या हाताखालच्या लिव्हरला जोडलेली असते आणि ही इतकी नाजूक असते की जी अगदी तात्काळ गिअर बदलण्यामध्ये सक्षम असते. पण होतं काय, तुम्ही तुमच्या हाताचा वजन त्याच्यामुळे दिल्यामुळे त्यांच्यामध्ये असणारा जो विशिष्ट गॅप आहे तो राहत नाही. तिथे असणारे सूक्ष्म गिअरचे दात त्यामुळे खराब होत चालतात आणि ज्यामुळे तुमचे गिअर सटकायला लागतात, ज्यामुळे गिअर बदलण्यात अडचण येत असते. एखाद्या वेळेस गिअर देखील गुतत असतो आणि पुढे चालून अगदी गिअर बॉक्सचं मोठं काम देखील याच्यामध्ये निघू शकतं. तर त्यामुळेच तुम्ही गाडी चालवताना एकतर तुमचा जो काही दुसरा मोकळा हात आहे तर तो तुम्ही आर्म रेस्टवर ठेवला पाहिजे किंवा नियमानुसार तुम्ही दोन्ही हात हे स्टीअरिंगवर ठेवले पाहिजे. उदाहरणार्थ, एक घड्याळाचं दिशा जर असेल तर जिथे 9 वाजले म्हणजे 9 आणि 3 अशा पद्धतीमध्ये तुम्ही ते ठेवायला पाहिजे. आता दुसरी मोठी चूक जी होते, जिच्यामुळे प्रचंड नुकसान आपल्या गाडीचं होत असतं, ती म्हणजे आपण बऱ्याच वेळा लांबचा प्रवास करून येतो किंवा प्रवास करून कुठेतरी पोहोचतो तर त्यावेळेस आपण काय करतो, गाडी ज्यावेळेस थांबवतो त्यावेळेस ती पटकन गाडी बंद करतो. तर गाडी लगेच बंद करणं अतिशय चुकीचं आहे, कारण की आता बऱ्याचशा गाड्यांना टर्बो इंजिन्स आहेत, त्यामुळे टर्बो चार्जर टेक्नॉलॉजी त्याच्यामध्ये असते जी गाडीचा वेग वाढवण्यासाठी अगदी प्रचंड चांगल्या प्रमाणात काम करत असते. बऱ्याच वेळा हे टर्बो चार्जर्स हे जास्त RPMवर फिरत असतात, इंजिनपेक्षा जास्त RPMवर फिरत असतात, ज्यामुळे त्यांना स्लो व्हायला टाईम लागतो. पण आपण त्याआधी जर ती गाडी बंद केली तर दोन्हीमधल्या टेम्परेचर डिफरन्समुळे टर्बो चार्जर त्या ठिकाणी खराब होऊ शकतो. त्यामुळे आपण जर लांबच्या प्रवासाहून जर आलो किंवा गाडी जर ओव्हर स्पीडिंग म्हणजे जास्त स्पीडने आपण गाडी जर चालवलेली असेल तर आपण कुठेही एखाद्या ठिकाणी पोहोचल्यानंतर 15 ते 20 सेकंद गाडी आहे त्या स्थितीत तशीच न्यूट्रलला असताना चालू ठेवायची आहे आणि नंतर 15-20 सेकंदाने बंद करायची आहे. आता तिसरी महाभयंकर चूक जी होते की ती बऱ्याच वेळा नवशिक्या ड्रायव्हरांकडून होते, पण 4 नंबरची चूक एक्सपिरियन्स ड्रायव्हरकडून होते. तर आपण आधी पाहूया 3 नंबरची चूक. त्याच्यात होतं असं, बऱ्याच वेळा एखादा खड्डा येतो किंवा एखादं स्पीड ब्रेकर येतं, आपण आधीच गाडीचा स्पीड घेतलेला असतो. बऱ्याच वेळा उदाहरणार्थ आपण तिसऱ्या गिअरवर गाडी चालवत आहे आणि एक स्पीड ब्रेकर येतो, मग आपण काय करतो, तो स्पीड त्या ठिकाणी कमी करतो. पण बऱ्याच वेळा ते जो काय स्पीड ब्रेकर गेला किंवा खड्डा गेल्यानंतर आपण आहे त्या स्पीडवर आहे त्याच गिअरवर स्पीड वाढवायचा प्रयत्न करतो. आपण गिअर कमी करत नाही, स्पीड वाढवतो. मग यामुळे इंजिनला देखील जबरदस्त प्रमाणात याच्यावर हार्डवर्क करावं लागतं त्या स्पीडला घेऊन येण्यासाठी आणि यामुळे तुमच्या गाडीचे सिलेंडर हेड्स, गिअर बॉक्स, क्लच हे देखील खराब होत असतात, कारण की गाडीच्या प्रत्येक गिअरला एक निर्धारित स्पीड असतो. तुम्ही छोट्या गिअरवर जास्त स्पीड जरी दिलं तरी प्रॉब्लेम आहे आणि मोठ्या गिअरला कमी स्पीडवर गाडी चालवली तरी देखील प्रॉब्लेम आहे. तर त्यामुळेच योग्य गिअर हा योग्य स्पीडवर टाकणं अतिशय गरजेचं असतं. आता ही 4 नंबरची चूक एक्सपिरियन्स ड्रायव्हर देखील करतात. आता बऱ्याच वेळा आपण सिग्नलवर थांबतो, तर सिग्नलवर थांबल्यानंतर बऱ्याच वेळा आपण पाहतो की गाडी जर समजा 4थ्या गिअरवर असेल तर आपण तात्काळ क्लच आणि ब्रेक दाबून आहे त्या स्थितीमध्ये आपण सिग्नल उतरण्याची वाट पाहत असतो. किंवा बऱ्याच वेळा गाडी आपण रस्त्याच्या कडाला उभं करतो आणि कोणाबरोबर तरी बोलत असतो, तर त्यावेळेस आपण नियमितपणे म्हणजे जोपर्यंत आपण उभे आहोत तोपर्यंत गाडीच्या क्लचवर आपला पाय असतो. पण याने इंजिनचं मोठं नुकसान होत असतं, क्लच प्लेट देखील प्रचंड प्रमाणात खराब होत असते. पण या केसमध्ये ज्यावेळेस गाडी तुम्हाला टेम्पररी उभी करायची आहे तर त्यावेळेस तुम्ही गिअर सर्वप्रथम न्यूट्रल केला पाहिजे. हँडब्रेक लावून तुम्ही क्लचवरनं पाय काढून अगदी गाडी न्यूट्रल पोझिशनला उभी केली पाहिजे.
आता पुढची चूक जी बऱ्याच एक्सपिरियन्स ड्रायव्हरकडनं देखील होते की बऱ्याच वेळा ज्यावेळेस गाडी उतारावर येत असते, म्हणजे कुठल्या तरी उतारावर आपण गाडी ज्यावेळेस चालवत असतो तर त्यावेळेस बरेचसे लोक ब्रेकवर पाय ठेवतात. बऱ्याच वेळा थोड्या प्रमाणात ते ब्रेक देखील दाबत असतात. काही लोक तर पेट्रोल डिझेल वाचव म्हणून गाडी बंद देखील करत असतात. तर असं करायला नाही पाहिजे. ब्रेकवर पाय न ठेवता तुम्ही गिअर हा फर्स्ट किंवा सेकंडवर ठेवून त्या ठिकाणी गाडी उतारावून नेली पाहिजे. तसेच गाडी बंद करणं हा महामूर्खपणा आहे, कारण की गाडी जर बंद केली तर तुमची पॉवर स्टीअरिंग चालत नाही, त्याचबरोबर तुमच्या सेफ्टी बॅग देखील ओपन होत नाही, तुमची अँटीलॉक ब्रेकिंग सिस्टीम असेल, इलेक्ट्रॉनिक ब्रेक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम असेल, या सर्व सिस्टीम बंद होत असतात. त्यामुळे जर काही घडलं अनपेक्षित तर त्यामध्ये या गोष्टी कार्यान्वित न झाल्यामुळे मोठी हानी देखील होऊ शकते. तर त्यामुळेच नेहमी तुम्ही उतारावर गाडी फर्स्ट किंवा सेकंड गिअरवर अगदी कमी स्पीडनी चालवली पाहिजे. आता पुढची चूक जी होत असते चढावर गाडी चढवत असताना. बऱ्याच वेळा आपण पाहतो चढावर आपण गाडी चढवत असतो, अगदी आपण पिकअप घेतलेला असतो, पण काही कारणास्तव एखादी गाडी आडवी येते किंवा काहीतरी प्रॉब्लेम होतो, तर त्यावेळेस आपल्याला स्पीड कमी करावा लागतो. तर त्यावेळेस बरेचसे एक्सपिरियन्स ड्रायव्हर सुद्धा क्लच त्या ठिकाणी अर्धा क्लच दाबतात आणि त्या ठिकाणी ॲक्सेलरेटर प्रेस करतात. पण याने काय होतं, गाडी त्या ठिकाणी वरती जाते, पण गिअर न बदलता तुम्ही जास्त त्या ठिकाणी ॲक्सेलरेट केल्यामुळे इंजिनवर तणाव येतो, क्लच प्लेट खराब होते, गिअर बॉक्सचा देखील प्रॉब्लेम होऊ शकतो. तर अशा वेळेस तुम्ही काय करायला पाहिजे की तुम्ही तात्काळ तुमची गाडी त्या ठिकाणी हँडब्रेक लावून त्या ठिकाणी न्यूट्रल करायला पाहिजे. न्यूट्रल केल्यामुळे होईल काय की पाठीमागे गाडी जाण्याचा प्रश्न उरणार नाही आणि मग त्यानंतर तुम्ही फर्स्ट गिअर टाकून तुम्ही हळूहळू गाडी ॲक्सेलरेट करायला पाहिजे. म्हणजे जिथे तुम्हाला 3 गोष्टी करायच्या आहेत, तुमचं जे काही हँडब्रेक आहे तर ते सुद्धा साथोसाथ तुम्हाला ॲक्सेलरेटर आणि क्लचच्या ऑपरेशन सोबत सोडायचं आहे. तर अशी पद्धत म्हणजे ही कंपनी पद्धत आहे, ज्यामुळे तुमची गाडी मागे येण्याचा जो सवाल आहे तो पूर्णतः मिटतो आणि गाडी पुढेच जात असते. त्यानंतर भरपूर एक्सपिरियन्स ड्रायव्हर काय करतात की बऱ्याच वेळा गाडी स्टार्ट केल्यानंतर अगदी दुसऱ्या तिसऱ्या गिअरवर ते त्या ठिकाणी ॲक्सेलरेशन करतात. म्हणजे अगदी दुसऱ्या गिअरवर देखील बरेचसे ड्रायव्हर काय करतात की ती गाडी उचलतात. तर तसं न करता नियमानुसार फर्स्ट गिअरवरच गाडी आपण त्या ठिकाणी ॲक्सेलरेट सर्वप्रथम केली पाहिजे, त्यानंतर सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ अशा पद्धतीनं गेलं पाहिजे. याबरोबरच बऱ्याच वेळा आपण सडन ॲक्सेलरेशन म्हणजे तात्काळ स्पीडिंग करतो किंवा तात्काळ ब्रेक मारतो. हे करताना फार मजा वाटते, पण हे गाडीच्या जे काय पूर्णतः या मशीनसाठी फार अगदी नुकसानदायक असतं. त्यामुळेच नेहमी चालत असताना आपण जे काय पुढली गाडी आहे तिच्यापासून एक असं डिस्टन्स मेंटेन ठेवलं पाहिजे की आपल्याला तात्काळ कुठलं ब्रेक दाबावं लागणार नाही किंवा तात्काळ ॲक्सेलरेशन देखील करावं लागणार नाही. यानंतर जर तुमची गाडी जुनी झाली असेल तर बऱ्याच वेळा आपण गाडी स्टार्ट केल्यानंतर ती तात्काळ लगेच त्या ठिकाणी हे करायचं नाही आहे, तर ती थोड्या वेळ त्या ठिकाणी ठेवायची आहे. एक 10 ते 15 सेकंद ती तशीच चालू ठेवायची आहे. जर गाडी एकदमच जुनी असेल तर तिच्यामध्ये पेट्रोल इंजेक्शन टेक्नॉलॉजी नसायची, त्यामुळे ती चालू होण्यास भरपूर प्रॉब्लेम यायचे. पण जर अगदीच नवीन गाडी असेल तर मग तिला काही असं करायची गरज नाही आहे. तसेच गाडी चालू केल्यानंतर ती काही काळ अगदी स्लो स्पीडवर आपल्याला चालवायची आहे आणि त्यानंतर ॲक्सेलरेशन तिला वाढवायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणती गाडी जुनी किंवा नवीन असू द्या, तिचं जे ओनर मॅन्युअल आहे किंवा कंपनी मॅन्युअल आहे, माहिती पुस्तिका आहे, तर ती वाचून घेणं अगदी गरजेचं असतं, ज्यामुळे तुम्हाला गाडीमध्ये कुठले इंडिकेटर्स आहेत, कुठले सिग्नल्स आहेत तर ते समजतील, गाडीमध्ये काय प्रॉब्लेम आला आहे ते देखील समजेल आणि नक्कीच तुम्ही त्या पद्धतीनं गाडीची जे काय मेंटेनन्स आहे किंवा सर्व्हिसिंग करून घेऊ शकता. तर ही होती मित्रांनो माहिती. कशी वाटली माहिती कमेंटच्या माध्यमातून कळवा. चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा.